सरस्वतीचा आशीर्वाद त्याला लाभतो आणि जन्माला येतो विश्वबंधुत्वाची व्याख्या सांगणारा हे तरुणा, तूच आहेस ओंकारामधला आकार, तूच उकार आणि तूच मकार, तूच तो सत्वगुणांचा विष्णू, तूच तो रजगुणांचा ब्रह्म आणि तूच तो तमगुणांचा महादेव. तूच या विश्वाची अफाट ऊर्जा, तूच अभ्युदयाची आशा एकमेव आणि सर्वांचे एकात्मतापूर्ण संमिलन म्हणजे नवयुवक तो भरतभूमीचा. अरे तुझ्या धमण्यातून वाहणारे हे रक्त वाहू दे फक्त कर्मासाठी, फळाची अपेक्षा करू नकोस हे सांगतात श्री भगवान कृष्ण आपल्या पार्थाला. कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. त्यातल्या 12ही अमावस्यांनी महाराष्ट्राला एकाच वेळी गराडा घातला आणि ह्या अमावस्यांना दूर करण्यासाठी जन्म घेतला एका महापुरुषाने. मैत्रीसाठी दिलेला हात कदापि सोडणार नाही. आमच्या मुखात न गेलेले शब्द कधीही निष्प्रभ ठरणार नाही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हर हर महादेव, महादेव, शिवाजी महाराज की. तोच विद्रोहाची पहिली ठिणगी पडली. तो काळ होता सन 1857. ओळख तुम्हाला नाही ना? विचार करा. जी गोष्ट तुम्हाला धर्मबाह्य आहे आणि जर तीच गोष्ट तुम्हाला सक्तीने रोज करावी लागेल तर तुम्ही ती करणार का? नाही ना? विचार सुद्धा करवत नाही ना? पण ती गोष्ट आम्ही रोज करत होतो. डुकराचा आणि गायीच्या चरबीने माखलेली काडतूस आम्हाला दाताने तोडावी लागत होती. बस याच गोष्टीचा मी विरोध केला. चुकलं माझं काही आणि मला फासावरती चढवण्यात आले. होय, मीच तो मंगल पांडे जो ऐन तारुण्यात हसत हसत फासावर चढला. स्पृश्यांच्या आगीत धगधगीत होता समाज आणि तेव्हा जन्म घेतला एका योद्धा संन्यासाने. उठा, जागे व्हा आणि देशस्फूर्ती झाल्याशिवाय थांबू नका आणि त्यासाठी लागणारा अनंत बल व असीम आनंद आमचा जणू महासागरच तुमच्यामध्ये आहे याचा विसर पडू देऊ नका. वेगळेच चालू होते. एक सामान्य माणूस जो भविष्यात महात्मा होणार होता त्याला आपल्यावरच्या अन्यायाची पहिल्यांदाच जाणीव झाली. Don't you have the faintest of idea as to where we are sitting? Pardon, sir. Would you please explain? You bloody black Indian! Didn't you have time to cast your evil eyes in the boat hanging out there? I guess you're not well acquainted with the lingo of this region. Calling me by my profession? Gentlemen, are you trying to humiliate me? You're trying to hurt my innocence? And by the way, what sort of boat? The very boat which was dogs and Indians not allowed in this compartment. I do repeat, dogs and Indians. Gentlemen, I have the authentic ticket to reside in this compartment. Look, here it is.
And as far as that question of that boat is concerned, it looked to me like a rubbish. Get the bloody hell with your ticket, man. I guess a first-class ticket in that too, in the hands of a black-handed. Doesn't it seem like a tissue paper in the hands of a nigger? Well, gentlemen, until and unless you give me the suitable reason to leave, I'm sorry, I'm not going to leave. I'm a respectable citizen of my country, and I'm a lawyer by profession. Let the bloody hell with your profession, man. Get the hell out of here and adjust yourself in the third-class compartment. I'm sorry, I'm not going to leave, gentlemen. Arrogance is oozing out of me. संग्रामात अजून एक तरुण आपल्या पूर्ण तेजानिशी तळपत होता. दिलों को जीत कर अपने देश को आजादी दिलाएंगे. इतने सालों में इस अहिंसा और प्यार से हमने कितने जनरल डायरों के दिलों को जीता है. लेकिन तुम्हारा रास्ता तो विनाश की तरफ जाता है. विनाश हमारा मकसद नहीं है. हमारा मकसद है इन विदेशी जालिम लुटेरों से अपने देश की आजादी. ये संघर्ष खून मांगता है और हम तैयार है. हम अंग्रेज सरकार से बातचीत कर रहे हैं. कमजोर और ताकतवर के बीच कोई बातचीत, कोई सुलह नहीं हो सकता. पहले अंग्रेज हमारे घर से बाहर निकले, फिर हम उनसे बात करेंगे. हमने डोमिनियन स्टेटस की भी मांग की है. पूर्ण स्वराज, टोटल इंडिपेंडेंस, ये हमारा हक है और हम इसे छीन के लेंगे. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. हमारे देश के असली आधार है हमारे किसान, हमारे मजदूर. इनकी पीड़ा और इनके संघर्ष की कहानी सारे दुनिया के सामने लाना, ये हमने अपना मकसद समझा. और हम चाहते हमारी नई पीढ़ी, हमारे नौजवान ये खुद सोचे कि उन्हें किस तरह का भविष्य चाहिए. वो खुद सवाल करना सीखे. किसी के पीछे आंख मूंद कर चलना ये भी एक तरह की गुलामी है. और हमारे महान नेताओं को चाहिए कि वो आवाम को प्रवचन उपदेश देना बंद करे और वो उनकी सुने. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भारत माता की जय. आत्ता उघड्या डोळ्यानं ऐकलं तुम्ही सगळं. आत्ता उघड्या कानानं हे पाहून ऐकून उघडले असतील तुमच्या मनाची दारे. मग सांगा एका प्रश्नाचं उत्तर. हे कालचक्र इतक्या गतिमान वेगाने तुमच्या पुढे आणणारा मी कोण? मी काळ आहे. आव्हान करतो तुमच्यातल्या तरुणाईला, त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नांची माती होऊ देऊ नका. आज घेऊया एक शपथ, घडवायचंय सुराज्य. वंदे